माजी आमदार विजयराज शिंदे तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आपल्यासोबत. साहेब, काय सांगाल? काल जे विद्यमान आमदार आहेत संजय गायकवाड यांनी आपल्यावर एक टीका केली की पुन्हा एकदा तुम्हाला उपऱ्या म्हटलंय, म्हणजे भाजपामध्ये तुम्ही उपरे आलेले असं म्हटलंय. हे बघा, त्यांच्या या उपऱ्या शब्दाचा अर्थ आणि त्याचं उत्तर मी यापूर्वीच दिलंय की मला जर ते उपऱ्या तिथं ढोपऱ्या आहे, त्याचे ढोपरं सोडलं, पक्ष बदलू पार्ट्या बदलू. तो पहिले शिवसेनेत होता, शिवसेनेतून हकालपट्टी झाली. नंतर त्यांची भाजपमध्ये आले होते रेखाताई खेडेकर अध्यक्ष असताना, मग भाजपमधून हकालपट्टी झाली, मग छावा काढली, मग छावा सोडली, मग राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीने त्यांना नगराध्यक्ष केलं, तर त्याही राष्ट्रवादीशी गद्दारी करून मग ते ध्रुपदरावसोबत काँग्रेसमध्ये होते. नंतर तेही काँग्रेस सोडून मनसेमध्ये गेले, त्या मनसेने उमेदवारी दिली, दुसऱ्या क्रमांकाची मतं त्यांना लोकांनी दिली, त्या मनसेशी गद्दारी करून पुन्हा शिवसेनेत रिटर्न आले. आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं आमदारकीचं स्वप्न पूर्ण केलं, त्याही शिवसेनेशी गद्दारी करून ते शिंदे गटात गेले. लोकांचे 4 धाम होता, त्याचे 8 धाम झाले. गायकवाड असे बोलले की जे विजयराज शिंदे आहेत ते फक्त भाजपला निवडून आणण्यासाठी नाही तर काँग्रेसला निवडून आणण्यासाठी भाजपमध्ये आले, आणि त्यांची जी लढत आहे ती फक्त काँग्रेस सोबत. हे पहा, मी सुद्धा याच भाषेत उत्तर देऊ शकतो की ते सुद्धा काँग्रेसला निवडून आणण्यासाठी उभे आहे. प्रत्येक पार्टी ही स्वतःच्या विजयासाठी उभी राहत असते, आणि मी 15 वर्ष आमदार राहिलेलो आहे, माझी पत्नी उमेदवार आहे. या ठिकाणी मला एवढंच, पहिल्या दिवशीपासून, ज्या दिवशीपासून भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली, त्या दिवशीपासून मी सांगितलं की स्वर्गीय कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्वप्नातील 100% भाजप हा माझा नारा आहे. आणि मी स्वबळावरचा नारा पहिल्या दिवशीपासून देत होतो, आणि तो नारा पूर्ण महाराष्ट्रभर आज इम्प्लिमेंट होताना तुम्हाला दिसतोय. माझ्या बोलण्यामागे काही तथ्य असेल, काही उद्देश असतील. पार्टीला, प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे, आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ताठमानेने उभे राहिले पाहिजे. म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून माझी पत्नी या ठिकाणी उभी आहे. 15 वर्ष तुम्ही आमदार असताना कोणतीही विकासाची कामं केली नाही, मात्र डांगरमध्ये जाऊन त्या ठिकाणी आयएशी केली, ठेकेदारांच्या कडनं तुम्ही जेवण केलं, अशा पद्धतीची टीका केली. हे पहा, ठेकेदाराकडून कोणी जेवण केलं याच्यापेक्षा ठेकेदाराकडून 2 कोटीची डिफेंडर कमिशनमध्ये कोणी घेतली हे दिवाळीमध्ये सगळ्या लोकांनी पाहिलं की ठेकेदाराच्या नावावर असलेली गाडी, त्याच्यावर आमदारकीचा सिम्बॉल, त्यांचा आवडता नंबर 3132 आणि MLA हे लिहिलेलं होतं. जेव्हा टीका टिप्पणी झाली तेव्हा त्यांनी सारवासारव केली की मी 2-4 दिवसासाठी घेतली, आणि नंतर स्वतः पूर्ण गावभर फिरत राहिले. त्यामुळे आमदारकी आणि कमिशन हा त्यांचं जवळचं नातं आहे. राहिला विषय विकासाचा, तर मला विरोधी पक्षाचा कार्यकाळ मिळाला तरीसुद्धा मी या बुलढाणा शहराला 95 साली आमदार झालो, तेव्हा पिण्याचं पाणी मिळत नव्हतं. 1 महिना हे लोक इथे उभे आहेत, 1 महिना पाणी मिळत नव्हतं. लोक पाण्याच्या टाक्या स्टोअर करून ठेवायचे. तेव्हा पहिल्यांदा मनोहर जोशीकडून मी 32 कोटीची योजना, आजही जी धरणाच्या खाली उभी आहे, ती पहिली धरणाची योजना आणली. दुसऱ्यांदा मी निवडून आलो, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांच्या कार्यकाळात पेन टाकळीच्या 2 समांतर योजना आणल्या. तिसऱ्यांदा मी निवडून आलो तेव्हा या बुलढाण्यामध्ये खडकपूर्णाची विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना 113 कोटी रुपयाची योजना आणली. 4 योजना या शहरामध्ये मी आणल्या, तेव्हा कुठं या शहरात लोक राहायला लागले नाही. तर आता जसं म्हणता याची शिक्षा द्यायची असली की गडचिरोलीला बदली करा, तशी त्या काळात याची बुलढाण्याला बदली करा, म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा इथे मिळायची. आज 4 योजना या शहराला आणल्यामुळे ग्रामीण भागातील लोक प्लॉट घ्यायला लागले, राहायला लागले, शाळा कॉलेजेसमधले मुलं इथे शिकायला आले, आणि या शहराची सर्वांगीण प्रगती आज झाली. आज पहिले बुटभर असलेलं बुलढाणा, जयस्तंभ चौकाच्या पलीकडे नसलेलं बुलढाणा, आज सागवन सुंदरखेडच्या सीमारेषा कुठे आहे हे नवीन माणूस सुद्धा इथं सांगू शकत नाही की इथून सागवन संपते का सुंदरखेड संपते. आणि या शहरामध्ये विकास जो आहे तो या शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या सोबतच या शहरामध्ये मी महिला रुग्णालय 21 कोटीचं महिला रुग्णालय या ठिकाणी आणलं, जे आज उभं आहे.
या शहरामध्ये मेडिकल कॉलेज व्हावं म्हणून गेल्या 15 वर्षापासून 2008 पासून मी प्रयत्न केले. त्याचे पुरावे मी सतत वेळोवेळी त्या ठिकाणी दिले. भाऊसाहेब फुंडकरांच्या नावाने कृषी महाविद्यालयाची निर्मिती मी या ठिकाणी केली. हे तर भाऊसाहेब फुंडकरांचं नाव कॅबिनेटमध्ये ठराव घेऊन रद्द करून आणतो, हायकोर्टामध्ये जातो. म्हणजे ज्यांना भाऊसाहेब फुंडकरांचं नाव चालत नाही ते मात्र भाऊसाहेबांच्या भाजपची युती करायला भाषणांमधून सांगत होते, पण प्रत्यक्षामध्ये काही कृतीत करत नव्हते. आणि त्यांना युती करायची होती का तोडायची होती हेच खरा प्रश्न त्यांना तुम्ही विचारला पाहिजे. की भाजपच्या जिल्हाध्यक्षाला मेळावा घेऊन उपऱ्या म्हणणं, भाजपचा जिल्हा सचिव अनंता शिंदे त्याला फोडून भाजपच्या जिल्हाध्यक्षावरती 1 कोटी घेतल्याचा आरोप करायला लावणे, म्हणजे युतीमध्ये वितुष्ट कसं निर्माण होईल, युतीमध्ये सामंजस्याची भूमिका कशी राहणार नाही, युतीत बोलणं चालण्या इतपत सुद्धा चांगलं वातावरण कसं राहणार नाही याचाच प्रयत्न त्यांनी केलाय. आणि राहिला प्रश्न डान्स बारचा, तर डान्स बार, अय्याशी, कमिशनखोरी, ठेकेदारी ही त्यांच्या आसपास असते. त्याच्यामुळे त्याचा जवळचा संबंध आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही. नक्कीच. तर हे होते भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.